नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कर्जतमधून स्वागत करतो. कर्जतमध्ये एक नवीन रिसॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो, जे फॅमिली, मिक्स ग्रुप, कपल्स सगळ्यांसाठीच एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. विथ फूड पॅकेज तुम्हाला मिळणार आहे आणि नुस्ताफिरचं नाव सांगितल्यावर डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्राइसिंग आणि बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या देणार आहे. ह्या बाजूला अगदी 2 ते 3 मिनटात कसे गाव आहे आणि या साईडलाच मुरबाड आहे आणि या बाजूला आहे कर्जत. सो हा मेन रोड आहे, इथून कंटिन्यू गाड्या चालू असतात. तुम्हाला डायरेक्ट टॅक्सीने वगैरे तुम्ही आलात तर इथे उतरू शकता तुम्ही. सो आपण आता मेन गेटवर आहोत. तुम्ही जेव्हा आतमध्ये येता ना तेव्हा इथे अशी पार्किंग स्पेस आहे. सो आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. सोबतच इतका मोठा हा पार्किंग एरिया आहे. याच्या या बाजूलाच आहे ना, इथे हे आहेत कॉटेजेस. सो इथे कपल रूम आहेत, फॅमिली रूम आहेत. एंट्री करताच ते एक मस्त असं सुंदर बैलगाडी ठेवलेली आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्ही इथे फोटो पण काढू शकता याच्यासोबत. सोबतच इथे आहेत ना बरीचशी झाडं आहेत, फळा फुलांची झाडं आहेत मस्त. खूप भारी आहे, फोटो काढण्यासाठी तर एक नंबर आहे. अशी छोटी छोटी झाडं इथे ठेवलेली आहेत, वेगवेगळ्या फळांची, फुलांची. इथे बघा आंबे पण लागलेले आहेत, मोठे पण झालेत बऱ्यापैकी. छान आहे, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन खूप भारी आहे. इथे आहे ना, या बाजूला मी तुम्हाला रूम दाखवेनच. हा एंट्री करताच इथे हा इतका मोठा लॉन आहे. जर वेडिंग आहे किंवा छोटे मोठे प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला करायचे असतील तर अगदी 800 ते 1000 लोक मावतील एवढा मोठा हा लॉन एरिया आहे. सोबत इथे सिटिंग स्पेस दिलेला आहे, खूप भारी. म्हणजे इथे लग्न वगैरे होतातच. सो इथे टोटल कॅपॅसिटी आहे ना 120 जणं आरामात राहू शकतात, स्टेची कॅपॅसिटी आहे. आणि जर तुम्हाला वन डे प्रोग्राम करायचा असेल तर इथे तुम्ही तो प्लॅन करू शकता. म्हणजे जवळपास 800 ते 1000 लोकांचा कार्यक्रम इथे ऑलरेडी होतात. सो इतका मोठा हा लॉन एरिया आहे. हे बघा इथे ऑलरेडी ज्या डेस्टिनेशन वेडिंग होतात त्याचे काही फोटोज आहेत, ते तुम्हाला दाखवतो आहे. सो तुम्ही पण त्या हिशोबाने प्लॅन करू शकता डेस्टिनेशन वेडिंगसाठी वगैरे. सो असं काही सेटअप तुम्हाला हवा असेल तर तो पण तुम्हाला मिळेल. स्टेजवरून तुम्हाला हा व्ह्यू मिळतो. सो इथून तुम्हाला अंदाज येईल की किती मोठं आहे ते. सोबतच इथे पण 2 रूम्स आहेत. जनरली लग्न असेल ना तर मग नवरा आणि नवरीला ज्या रूम्स येतात ही आणि ही, तर त्या बाकीच्या दिवशी फॅमिली रूम म्हणून छोटी फॅमिली असते ना तर त्यांना पण देतात. सो त्याच्यामध्ये पण इथे 2 इथे 2 आरामात राहू शकतात. AC आहे, वॉशरूम वेगळं वेगळं दिलेलं आहे. सोबतच जर वेडिंग वगैरे असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर इतका मोठा मिरर तुम्हाला मिळतो. सो ही 3 नंबरची आहे फॅमिली रूम आणि याच्या बाजूची जी आहे ती 4 नंबर. सेमच आहेत दोन्ही पण. लॉनच्या बाजूलाच आहे ना इथे स्विमिंग पूल तुम्हाला मिळतो. सो स्विमिंग पूल पण दाखवून घेतो. म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढे रिसॉर्ट्स आणि कवर केले आहेत ना त्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल इथे आहे. सो हा बघा किती मोठा स्विमिंग पूल आहे. तुम्हाला अंदाज येईल 1 2 3 4 5 या रूम्स आहेत. ह्या सगळ्या ग्रुपसाठी रूम आहेत, मग मोठ्या डॉर्मेटरीज आहेत. जर तुमच्यासोबत लहान मुलं आहेत तर लहान मुलांसाठी पण इथे स्विमिंग पूल आहे. इवन इथे पण 3.5 फीट आहे, त्या साईडला 4.5 फीट आहे. सो लहान मुलं असतील ना तरी पण ते मस्त एन्जॉय करणार आहेत. हे बघा तुम्हाला इथून अंदाज येईल की पूल किती मोठा आहे. आता आपण काय करूया, ही जी पहिली रूम आहे ती बघूया. सो इथे टोटल 5-6 डॉर्मेटरीज आहेत, त्यातले ही एक डॉर्मेटरी आहे. इथे टोटल 4 बेड आहेत, म्हणजे 8 ते 12 लोक आरामात इथे राहू शकतात. इथे तुम्हाला स्टोरेजसाठी एवढं मोठं कपाट दिलेलं आहे. इथे वॉशरूम जे आहेत ते 2 वॉशरूम्स आहेत. सो हे एक वॉशरूम आहे इथे विथ गीझर. तिथे पण एक वॉशरूम आहे. म्हणजे तुमचा मोठा ग्रुप असेल तरी काही चिंता करायची गरज नाही आहे. सो इथे पण हे वॉशरूम तुम्हाला मिळतं.
आता आपण आहे ना याच्या बाजूची जी रूम आहे ती बघूया. सो ही रूम दाखवतो आहे कारण की इथे आहे ना टोटल 3 बेड आहेत. सो अगोदरची जी रूम आपण पाहिली ती 4 बेडवाली होती. इथे 3 बेड आहेत. इथे पण तुम्हाला 2 वॉशरूम्स मिळतात. इथे एक आहे, इथे एक आहे. सेम बाकी स्टोरेज वगैरे तुम्हाला मिळतं. इथे आहे, इथे आहे. AC तुम्हाला मिळतो, पंखे आहेत. सो काहीच चिंता नाही आहे. तुमचं आउटिंगचा प्लॅन असेल तर तुम्ही या रूम ज्या आहेत त्या सिलेक्ट करू शकता. याच्यासोबतच तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे पण देतात जर तुमचा थोडा ग्रुप मोठा असेल तर. प्लस तुम्हाला डायरेक्ट समोरच हा स्विमिंग पूलचा ॲक्सेस असतो. इथे तुम्हाला प्रत्येक ग्रुपला सीटिंग स्पेस मिळणार आहे. शार्क आहेत, शार्क भारी आहे. ही जी रूम आहे ना ही 4 बेडवाली रूम आहे. सो इथे 2 बेड दिसत आहेत, ते आहेत. वॉशरूम्स इथे आहे, इथे आहे. 2 AC, कबट स्टोरेजसाठी. आणि इथे 2 बेड आहेत, इथे आहे आणि इथे आहे. सो टोटल 4 बेड आहेत. म्हणजेच 10 ते 12 लोक कम्फर्टेबली या रूममध्ये राहू शकतात. भारी आहे, म्हणजे मला आवडलं. नीटनेटके रूम आहेत. प्लस हे बघा इतका मोठा स्पेस आहे. म्हणजे सगळ्याच रूममध्ये इतका मोठा स्पेस तुम्हाला मिळतो. आता आपण ही रूम पाहिली, इथली जी आतमधली रूम आहे ना ती पाहिली. इथे म्युझिक सिस्टीम आहे. सो तुम्ही कनेक्ट करून एन्जॉय करू शकता. इथे DJ सेटअप पण आहे. सो आपण रात्री बघणार आहोत. आता तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी हे बघा इथून एक व्ह्यू बघून घ्या. सो भारी आहे. म्हणजे मी म्हटलं ना की आत्तापर्यंत जेवढे पण मी रिसॉर्ट वगैरे कवर केले आहेत ना त्याच्यात हा सगळ्यात मोठा पूल आहे. सोबतच तुम्हाला इथे स्टार्टर्स वगैरे जर हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत. फिश इथे मिळतात. शक्यतो बऱ्याचशा कर्जत साईडला ना ठिकाणी फिशचे ऑप्शन फार कमी असतात. सो इथे फिश आहेत. सो मेन्यू कार्ड मी तुम्हाला दाखवेन. चला आता आपण किचनमध्ये आलो आहे. जनरली किचन कोण दाखवत नाही पण मी तुम्हाला दाखवतो आहे. अगदी नीट आणि क्लीन आहे. आणि आता मोहनदादा आहेत जे आता दुपारचं जेवण बनवणार आहेत, तर त्याचे काही शॉर्ट्स आपण बघूया. पॅकेज बुक करताना तर त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड असतं आणि बुफे सिस्टीम लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीचे ऑप्शन्स असतात. आता मी एकटाच होतो सो आपल्याला आला कार्ड मेन्यूप्रमाणे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की मेन्यूमध्ये काय काय आहे ते. बजेटमध्ये आहे. त्यानंतर मग आता आपण बघूया की आता जे आपण समोर जे बनले आहे ते काय काय होतं. आपल्याकडे ना पनीरचं आहे ना हे एक स्पेशल डिश आहे अमृतसरी. याच्यामध्ये सगळं पनीरच आहे. हे जे स्टफिंग आहे ना ते पण पनीरचंच आहे. त्यानंतर मग आपल्या इथे पापड आहे, दाल आहे, दाल तडका आहे, सलाड आहे, राईस आहे, स्वीटमध्ये गुलाबजाम आहेत आणि भाकरी आहे. सो आता हे जेवण आहे. सो मी पटकन जेवतो आणि मी तुम्हाला जी बाकीची प्रॉपर्टी आहे ती दाखवतो. तुम्हाला सांगितलं ना इथे स्टार्टर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता इथे बघा हे बोंबील आहेत, त्यानंतर मग लॉलीपॉप आहेत, तर ते पण आपण आता ऑर्डर केलेले. सो म्हटलं ते पण तुम्हाला दाखवतो. लॉनच्या बाजूलाच आहे ना इथे हा एक विला पण तुम्हाला मिळतो. सो जर तुमचा 15 ते 20 जणांचा ग्रुप असेल ना तर हा विला बेस्ट आहे. सो इथे छोटासा स्पेस आहे, तिथे झोपाळा ठेवलेला आहे आणि या बाजूला एक सिटिंग स्पेस आहे. आणि विला जो आहे तो तुम्हाला प्रायव्हेट मिळणार आहे. एंट्री करताच इथे तुम्हाला झोपाळा मिळतो. या बाजूला स्विमिंग पूल आहे आणि ही विलाची फ्रंट साईड.
हे बघा. चला आता आपण विलाच्या आतमध्ये आलो आहे. सो आतमध्ये हा लिव्हिंग रूम आहे. सो इथेच आहे ना त्यांनी काय केलं आहे की बेड सेट केला. इथे सिटिंग स्पेस आहे, या बाजूला सिटिंग स्पेस आहे, इथे सिटिंग स्पेस आहे आणि इथे पण बेड दिलं आहे. सो कॅपॅसिटी वाढवलेली आहे. ओव्हरऑल इथे आहे ना टोटल 1 2 3 आणि 4 बेडरूम आहेत आणि या बाजूला 2 वॉशरूम्स आहेत. ॲक्च्युली 2 म्हणजे तिथे वॉशरूम्स एक्स्ट्रा आहेत, मी तुम्हाला दाखवेनच. पहिली ही बेडरूम बघून घेऊया. सो ही मोठी आहे बेडरूम. सो इथे 1 बेड, इथे 2 बेड, 5 ते 6 जणं कम्फर्टेबली इथे झोपू शकतात. त्यानंतर मग बाजूला इथे ही आहे दुसरी छोटी रूम. सो इथे 1 कपल झोपू शकतं फक्त. त्यानंतर मग या बाजूला आहेत 3 वॉशरूम्स. सो इथे टॉयलेट आणि इथे बाथरूम. सो टॉयलेट बाथरूम वेगळे वेगळे आहेत, हे एकत्र आहेत. सो सेम त्या बाजूला पण आहे. सो ह्या ज्या रूम आहेत इथे हे बघा, या बाजूने इथे ही छोटी बेडरूम, इथे पण 2 जणच झोपू शकतात. AC आहे. त्यानंतर इथे बाथरूम, टॉयलेट आणि बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे, एकत्र आहे. सो इथे पण 4 ते 5 लोकांची कॅपॅसिटी आहे. मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. ॲक्च्युली इथे मॅक्झिमम लोक कसे कम्फर्टेबली झोपतील याची सोय केलेली आहे. बाहेर समोर एवढा मोठा लॉन आहे. त्यानंतर इथे स्विमिंग पूल आहे, तिथे पण तुम्ही मजा करू शकता. तुम्ही 15 लोकांसाठी मिनिमम बुक करू शकता. थोडे जास्त लोक असतील तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळणार आहे. इथे म्युझिक सिस्टीमसुद्धा आहे. सगळ्या रूम AC आहेत, त्यामुळे मस्त तुम्हाला एक मस्त फॅमिलीसोबत म्हणा किंवा तुमच्या ग्रुपसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल. इथल्या ज्या फॅमिली रूम आहेत ना त्या बघूया. सो इथे टोटल 4 फॅमिली रूम आहेत. तर ह्या अशा रूम तुम्हाला मिळतील. सो याच्यामध्ये AC तुम्हाला मिळेल. 2 बेड आहेत 4 जणांसाठी आणि या बाजूला वॉशरूम आहे, हे बघा, जे नीट आणि क्लीन आहे. गिझर वगैरे आहे, गिझर शॉवर, आरसा दिलेला आहे, वॉश बेसिन, स्पेशियस आहेत रूम. इथे ना टोटल 2 रूम आहेत, ही आहे आणि ही आहे. त्याच्या बाजूलाच इथे आहे ना छोटा गार्डन एरिया आहे. सो हा पण खूप मस्त आहे. हे हा माझ्या मागेच फिरतो मगाचपासून. सो इथे पण मस्त तुम्ही बसू शकता. ते पार्किंग एरिया, त्याच्या बाजूलाचा गार्डन एरिया. इथे गझिबो सेटअप आहे. सो इथे पण तुम्ही मस्त बसू शकता. हे बघा, हे दोघं आपल्यासोबतच आहेत मगाचपासून. आणि या बाजूला पण असा एक स्पेस आहे, बघा, मस्त चाफ्याची वगैरे झाड आहेत. इथे सुद्धा तुम्ही बसू शकता. हे बघा, इथे बसू शकता किंवा इथे बसू शकता. आता आपण खाली होतो, सो वर आलं. इथे कपल रूम आहेत. त्या कपल रूम ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. सो ही एक कपल रूम आहे, हे बघा, स्पेशियस आहे. वॉशरूम तुम्हाला मिळतं इथे. सो हा एक्स्ट्रा बेड आहे. 3 लोक आरामात इथे राहू शकतात. सो इथे 2, इथे 1. सो वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे. आता याच्या या साईडला दुसरी रूम, ती पण दाखवतो. ती आय थिंक 2 जणांसाठीच आहे. येस, सो 2 जणांसाठीच आहे कपल रूम. वॉशरूम आहे इथे. इथे तुम्हाला प्रायव्हसी आहे, प्रॉपर प्रायव्हसी आहे. इथे वर तुम्हाला कोण डिस्टर्ब करायला येणार नाही. पंखा आहे आणि या बाजूला AC पण दिलेला आहे.
सो नो टेन्शन. हे बघा, आणि इथे आहे ना पॉवर बॅकअप पण आहे. सो सोलर पण आहे आणि आपलं नॉर्मल लाईट कनेक्शन पण आहे. सो ते सांगायचं राहिलेलं तर म्हटलं ते पण सांगतो. म्हणजे सगळ्याच ठिकाणी आहे. या 2 आपण रूम पाहिल्या. सो इथे पण एक कपल रूम आहे आणि इथे आहे. सो ही स्टाफ रूम आहे. तो टोटल 4 रूम आहेत. गुड इव्हिनिंग. चला आता संध्याकाळचा चहा नाश्ता आलेला आहे. सो नाश्त्यामध्ये आता ब्रेड आणि बटर आहे. कॉफी सांगितली आहे. सो चहाचा पण ऑप्शन असतो. बाकी भजी वगैरे पाहिजे असेल तर ते पण मिळेल तुम्हाला. आता वातावरण मस्त झालेलं आहे. ऊन एकदम गायब झालेलं आहे. थोडा थंडावा पण जाणवतो आहे हवेत. सो आता मी हे संपवतो. तोपर्यंत बघूया, आता ड्रोन उडवायला मिळाला तर ड्रोन पण उडूया. कसे वाटले ड्रोन शॉट? ॲक्च्युली वर खूप झाडं आहेत त्याच्यामुळे जास्त काही क्लिअर तुम्हाला ड्रोनमधनं दाखवता नाही आलं. पण नक्कीच आता काळोख झालेला आहे. सो आता मी तुम्हाला आहे ना इथला जो नाईट ॲम्बियन्स आहे तो आपल्या कॅमेराच्या मार्फत दाखवतो. चला. संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि एक फॅमिली ग्रुप आहे ते आलेले. तर त्यांच्यामध्ये ना एक बड्डे आहे. सो बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. तर म्हटलं की त्यांचा आपण जॉईन करू, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. सो आता 2nd बड्डे आहे छोटीचा. आणि हा इथला नाईट ॲम्बियन्स पूलचा. मी ड्रोन उडवेन आता बड्डे सेलिब्रेट झाल्यावर. मग तुम्हाला ड्रोनमध्ये पण नाईट ॲम्बियन्स जो आहे तो दाखवतो. आपण इथे स्टे करतोय. सो आता आपण बॅक साईडला जाऊया. तिथला जो नाईट ॲम्बियन्स आहे तो बघूया. बाकी तर तुम्हाला मी सगळं ॲम्बियन्स दाखवलेलं आहे. तर हे म्हटलं हे जरा थोडंसं अजून चांगलं वाटलं मला. तर हा बघा नाईट ॲम्बियन्स. म्हणजे आता ग्रुप जो आहे ना तो तिथे आहे. तर इथे शांतता आहे. तुम्ही इथे पण बसू शकता. इथे पण तुम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट करू शकता. हा बघा ॲम्बियन्स बघा, छान आहे. शांत वातावरण आहे. पंखे वगैरे आहेत इथे. गरम अजिबात होत नाही आहे. छान आहे. तर आपण आहे ना इथला जो गेम झोन आहे तिथे आलो आहे. सो इथे तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर बरेचसे गेम्स आहेत ते तुम्ही घेऊन खेळू शकता.
हे बघा कॅरम आहे, इथे TT आहे, कॅरम आहे. तुम्हाला बॅट बॉल वगैरे खेळायचं असेल तर ते पण आहे, ते पण तुम्ही घेऊन खेळू शकता. सो हा एक सेपरेट स्पेस तुम्हाला मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता. आता आहे ना आपण इथला जो डायनिंग एरिया आहे तिथे आलो. सर तुम्ही पॅकेजमध्ये जेव्हा फूड घेता ना तेव्हा मग तुम्हाला इथे सेटअप लागलेला असतो, तिथून तुम्ही हवं तेवढं फूड घेऊ शकता, अनलिमिटेड असतं. सो आता तर आपण कमी लोक आहेत त्यामुळे काय आता नाही, डायरेक्ट जे काय जेवण आहे ते मी तुम्हाला दाखवेन, पण म्हटलं की एकदा हा एरिया पण दाखवतो. सो इथे सिटिंग कॅपॅसिटी आहे, बऱ्यापैकी आहे. आता सध्या तर एवढंच सेटअप लावलं आहे कारण आता जे एक ग्रुप आले आहे त्यांच्यासाठी. पण जर तुम्ही येत आहे तर तुमचं ज्या काय मील्स असणार आहेत त्या तुम्हाला इथेच मिळतील, अनलिमिटेड मील्स असणार आहेत. विथ फूड पॅकेजेस आहे आपलं. सो त्यामुळे काय की तुम्ही हवं तेवढं घेऊ शकता. आता आपण पुन्हा किचनमध्ये आलेलो आहे. सो दादा आता काय स्पेशल? पनीर चिल्ली. अच्छा, स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली. ओके. आपल्या इथे काय काय मिळतं? सगळ्या प्रकारचे तुम्ही बनवता स्टार्टर? व्हेज नॉनव्हेज. आता ऑर्डर आहे कारण की ते ग्रुप आला आहे ना त्यांचं पण स्टार्टर्स आहेत, तर आम्ही पण मग पनीर चिल्लीच सांगितली. चिकन मासे पण मिळतात ना आपल्या इथे? ओके, ऑर्डरप्रमाणे मिळतं. आता 11 वाजले आहेत आणि 11 वाजता आता जेवणाची वेळ झाली. सो छोटीचा जे बड्डे होता ना ते जेवायला आलेत. आता आपण पण जेवून घेऊया. चला, माझं पण जेवण आलेलं आहे. सो जेवणामध्ये सध्या चायनीजमध्येच सांगितलं आहे, म्हटलं चायनीज पण ट्राय करायला पाहिजे इथलं, कारण आपण ज्या प्रॉपर्टी रिकमेंड करतो ना तर त्या नक्कीच आपण सगळं ट्राय करतो आणि मगच तुम्हाला रिकमेंड करतो. सो दुपारचं जेवण तर छान होतंच. आता चिल्ली वगैरे जे आहे ते ट्राय करू. पनीर सांगितले, नॉनव्हेज पण मिळतं, पण आज जरा गुरुवार असल्यामुळे मी व्हेज सांगितलं आहे. कधीतरी पाळले पाहिजेत. सो आता आहे ना पनीर पटकन टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. पनीर चिल्ली, पनीर तर फ्रेश आहे, एकदम फ्रेश, म्हणजे असं तुटतं आहे लगेच पनीर. सो हे पास आणि डन आहे. म्हणजे चायनीज पण तुम्ही ऑर्डर करू शकता. ॲक्च्युली इथे ना आला कार्ट मेन्यूप्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा आयटम जे आहेत ना ते ऑर्डर करू शकता. चला, मस्त पोटभर जेवलेलो आहे. आता थोडीशी शतपावली करेन आणि झोपेन. उद्या सकाळी थोडंसं अजून काही दाखवायचं असेल तर दाखवेन आणि मग तुम्हाला प्राईस सांगतो. सो चेक इन जो टायमिंग आहे तो इथला संध्याकाळचा पण तुम्ही घेऊ शकता किंवा सकाळचा पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. 24 तासाचं तुम्ही बुकिंग करू शकता. बाकी डिटेल्स मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन. आता चला, गुड नाईट. उद्या सकाळी भेटूया. बाय. गुड मॉर्निंग. मस्त काल झोप झाली आणि आता उठलो आहे. ब्रेकफास्ट आला आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे ब्रेड ऑमलेट आहे आणि कॉफी आहे. सो ब्रेकफास्ट करतो आणि मग तुम्हाला ज्या आता काही गोष्टी राहिल्यात त्या सांगून आपण पॅकेज डिस्कस करूया. सो चलो. आपण स्विमिंग पूलच्या इथे आलो आहे. सो जी काल फॅमिली आलेली ना तर ते आता स्विमिंग पूलमध्ये गेलेत. सो मी आता निघत होतो तर म्हटलं तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो. हा स्विमिंग पूल किती मोठा आहे तुम्हाला आता अंदाज येत असेल. इथे बघा, काल रात्री तिथे बड्डे सेलिब्रेट करण्यात आलं आणि आता हे लोक इथे एन्जॉय करतात मस्त. इथे काल मी दाखवायचं राहिलेलं. सो इथे असे शॉवर पण आहेत.
सो वॉटरफॉल टाईप किंवा मग थोडंसं एक वेगळं एन्जॉयमेंट रेन डान्स टाईप तुम्हाला हा पण फील मिळणार आहे. सोबतच इथे हा स्पीकर पण आहे. सो स्पीकर आता बंद केला आहे, म्हटलं व्हिडिओ करायचा होता म्हणून, पण स्पीकर पण कंटिन्यू चालू असतो. तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करून हा एन्जॉय करू शकता. आपण होतो आज प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्टमध्ये. कसेही येते इथे कसं पोचायचं ते पटकन सांगतो. कर्जत किंवा नेरळवरनं तुम्ही इथे येऊ शकता. नेरळवरनं जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला अगदी 20 ते 25 मिनटात इथे येता येईल. शेअरिंग टॅक्सीचा सुद्धा ऑप्शन आहे किंवा प्रायव्हेट टॅक्सीचा ऑप्शन आहे. कर्जतवरून जर तुम्ही पनवेलवरून बाय रोड येत असाल तर कर्जत मुरबाड हायवेलाच ही प्रॉपर्टी आहे. सो तुम्ही डायरेक्ट इथे पोचू शकता. इथे जर तुम्ही येत आहे तर इथे पॅकेज जे सुरू होतं 1000 पर पर्सन डे आउटिंगसाठी. सकाळी 9 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान तुम्ही इथे पूर्ण एन्जॉय करू शकता. पॅकेजमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी चहा असते. जर तुम्ही स्टे पॅकेज बघत असाल तर इथे आपल्या इथे टोटल 120 लोकं वगैरे आरामात राहू शकतात. 4 फॅमिली रूम आहेत, 4 कपल रूम आहेत, 6 डॉर्मेटरीज आहेत आणि एक विला आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. आरामात इथे कम्फर्टेबली तुम्ही राहू शकता. तुम्हाला मस्त एन्जॉय करता येईल. विशेष म्हणजे इथे हा जो पूल आहे तो इतका मोठा आहे. मी आत्तापर्यंत जेवढे पण रिसॉर्ट कवर केले त्यात मला हा सगळ्यात मोठा पूल वाटला. सो म्हणजे तुम्ही जास्त लोकं जरी आलात तरी मस्त ह्या पूलमध्ये एन्जॉय करू शकता. बाकी तुम्हाला काही डिटेल्स लागणार असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्राइसिंग जी आहे स्टेची ती 2500 पर पर्सन आहे. पण जसं तुमचा ग्रुप साईज असेल तसं तुम्हाला प्राईस थोडं डिस्काउंट वगैरे होईल. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करा. नुसता फिरता तुम्ही व्हिडिओ पाहिला असं सांगा, तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी डिस्काउंट रेटमध्ये प्रॉपर्टी मिळून जाईल. सो चलो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.